तर पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. हरिओम मित्रमंडळ आयोजित अंडर 24 शहापूरकर चषक 2024 या थरारामध्ये सर्वांचं स्वागत. मॅच नंबर तिसरी पहिल्या फेरीची आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे साईनगर चिरपोली, दुसरीकडे सरलांबे खैरपाडा. टॉस जिंकलाय सरलांबे खैरपाडा संघाने. डिसिजन त्यांचा बॅटिंगचा असेल तर फिल्डिंगसाठी साईनगर चिरपोली या संघाला इन्व्हाइट केला. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. बॉलिंग मार्क वरती बॉलर जॉनीला आपण पाहू शकतो. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज नकुल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जेडी पाहायला मिळतील. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. बॉलिंग मार्क वरती बॉलर जॉनीला आपण पाहू शकतो. पहिल्या षटकामध्ये डीप मध्ये लॉंग ऑन, डीप मध्ये लॉंग ऑफ. पहिला बॉल ओव्हर द विकेट. जॉनीचा पहिला बॉल फुलटॉस जरूर होता. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये, गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातो. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावरती 1 आपल्याला पाहायला मिळेल. आदी सरांना आपण पाहू शकतो स्कोअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये, आणि प्रीतमजी जोशी सर, अर्थात सर्वांचे लाडके शेट माणूस प्रीतम सर आपल्याला पाहायला मिळतील मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. दोघांचं कौतुक करूया. जेडी अर्थात जितेंद्र आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडवर चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल फिल्डर आले. बॅटची एज, अप्पर एज, आणि त्यानंतर यष्टीरक्षण फार लाजवाब. पहिला मोठा धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीमला. बॅटर जेडीची खेळी होत असताना समाप्त. जितेंद्र बॅक टू द पवेलियन. 1 विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 धावची मात्र धाव व फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानावरती विजय पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडवर यावेळेस फटका लाजवाब जरूर आहे, मात्र लॉंग ऑन मध्ये फिल्डर कॅचची संधी. कॅच हॅज बीन टेकन अँड द बॅटर हॅज बीन डिपार्टेड. कन्सिक्युटिव्ह सेकंड विकेट डाऊन फॉर टीम. अजून एक मोठा धक्का. सलगचा दुसरा विकेट. बॅटिंग करत असताना टीम सरलांबे खैरपाडा संघाला विजयची खेळी समाप्त. विजय बॅक टू द पवेलियन. दोन चेंडूंवरती 2 गडी टिपण्यात आलेत. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये अविनाशने गोलंदाज सय्यार. गोलंदाजी ट्रॅक वरती जॉनी. पहिले 2 बॉल 2 गडी बाद झालेत, आणि आता हॅट्रिक वरती असतील. चौथ्या क्रमांकावरती आलेले निलेश आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडवर निलेश आणि नकुल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आहे. टीम सरलांबे खैरपाडे या संघासाठी फटका लाजवाब. अक्रॉस द लाईन, क्रॉस बॅटेड स्ट्रोक. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन शफल अक्रॉस. बॉल निघून चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत हा दमदार चौकार. जबरदस्त बॅटिंग. हॉरिझॉन्टल पॅट स्विंग. अगदी सुईमधून धागा फिरावा, अगदी त्याचप्रमाणे गॅपमधून बॉल फिरवला जिथे मिड विकेटला एकही फिल्डर नव्हता. चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये जर असता तर मात्र डेफिनेटली डीप मध्ये फिल्डर होते. मात्र मिड विकेटला क्लिअर करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जिथे चौकाराची मोहर होती. 4 धावा ॲडेड इनटू द स्कोर कार्ड अँड स्कोर बोर्ड मूव्स ऑन 5 रन. 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते. बॅटची एज, येस इट्स हॅज बीन टेकन. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. चौकार मारल्यानंतर कमबॅक करत असताना जॉनी. विकेटचं होतंय पतन. फलंदाज निलेश बॅक टू द पवेलियन.
दिनेश आपल्याला पाहायला मिळतील 5व्या क्रमांकावरती. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. यावेळेस कॅचची शक्यता आणि यस इट्स हॅज बीन टेकन. फॉलो थ्रू मध्ये जजमेंट चांगलं पाहायला मिळतोय. अजून एक धक्का. टीम सरलामे खैरपाडा संघाला फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5. माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर नकुल. ऑन स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर सतीशला आपण पाहू शकतो. असला पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये होती सुरुवात जिथे आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती गोलंदाज सतीश. स्ट्रायकिंग एंड वरती नकुल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच सतीश. फुलटॉस बॉल कव्हरच्या दिशेला मारायचा प्रयत्न जरूर होता. चेंडू पॉइंटच्या दिशेला जातोय. एकदा तो कंप्लीट झाली आणि बघता बघता बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला सहजतेने अलगद. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. चौकार. चौकाराला धावसंख्या 9 आणि रिव्ह्यू हॅज बीन टेकन. बीमर साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. बेस्ट ऑफ फाईट, फेअर डिसिजन असा पंचांचा इशारा आहे. मात्र ओव्हरटर्न करण्यात आलाय. अलीगल डिलिव्हरी असेल. आणि रिव्ह्यू समाप्त झालाय टीम खैरपाडा. त्यामुळे आपण रिव्ह्यू घेऊ शकत नाही आता. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. फायनली गुशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 10 पाहायला मिळेल. चौकारानंतर आलेली आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल. टीमची टोटल धावफलकावरती 10 आहे. आतापर्यंत 4 गडी बाद जरूर झालेत. मात्र नकुल मैदानावरती 1 चौकार 2 सिंगल त्याच्या बॅटमधून आले. धावसंख्या 6 इंडिव्हिज्युअल त्याचं कॉन्ट्रीब्युशन राहिले. दुसरीकडे आपल्याला निलेश पाहायला मिळत आहे ज्यांच्या बॅटमधून चौकार आले ते 5 झाले. मात्र आता चेंडू हवेमध्ये जरूर होता. डीपमध्ये फिल्डर असतील. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील कॉल असेल जोपर्यंत फील्ड करण्यात येईल. 2 धावा कंप्लीट झाल्या. टीमची टोटल धावफलकावरती पुढे देखील जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती दुसरा मार्गस्थ. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. तर 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा ज्या मात्र धावफलकावरती. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेला. कार्पेटच्या साईडने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट झाली. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो असेल जोपर्यंत डीप मिड विकेट मधले फिल्डर फील्ड करतील. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाव्यांच्या साथ 3 धावफलक पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. आतापर्यंत चेंडू झाले 4 आणि धावसंख्या धावफलकावरती ऍड झाली या षटकामध्ये 9. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहूया कशा प्रकारे कामगिरी या षटकामध्ये देखील या 2 उर्वरित चेंडूंवरती केली जाईल. शॉर्टर वनचा वापर जरूर होता. दिशा दाखवायचा प्रयत्न होता. मात्र हा चेंडू निर्धाव आहे. हा चेंडू डॉट असेल. धावसंख्या धावफलकावरती 14. 14 धावा ज्या मात्र
धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल असेल, पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाज गणेशच्या माध्यमातून. या षटकामध्ये दमदार बॅटिंग जरूर झाली आहे, धावा देखील आल्यात. त्यावेळेस पाचची एज कट करायचा प्रयत्न जरूर होता. चेंडू गोशंकित क्षेत्रामध्ये जातोय. सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकाची आता होतीये समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 4, गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 15. दोन षटकांचा केस समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 15 असेल. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सतीश आपण पाहू शकतो. या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. फटका चांगला कव्हरच्या दिशेला पाहायला मिळते, खोदून काढलाय. फिल्डरच्या माध्यमातून थोडीशी मिस्टेक झाली, मात्र सिंगल धावेवरती समाधान मानावं लागेल. एक धाव कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 16 पाहायला मिळेल. करण पाहायला मिळतील. पाहूया करणच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल या षटकामध्ये. यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन खराब आहे. वाईट बॉल अवांतरची धाव. धावफलकावरती 8. यशच्या मागे आपल्याला पाहायला मिळेल फार चांगल्या प्रकारची कामगिरी करतात यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये यश निमाडे. विशेष कौतुक त्यांचं देखील करू. यावेळेस बॅक ऑफ द हँड स्लोवर वन पिक केला. पिकअप स्ट्रोक ऑन साइडला. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करत डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हिट. फिल्डरच्या डोक्यावरून फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे 6 रन. आलाय षटकार आणि धावसंख्या धावफलकावरती 23 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर वाईट, त्यानंतर आलेला हा डाऊन द ग्राउंड दमदार षटकार. 23 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. 23 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा फटका लाजवाब जरूर पाहायला मिळतोय. मिड विकेटचे फिल्डर स्क्वेअर लेग मध्ये येतील, मात्र तोपर्यंत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल सीमा पार. आलाय चौकार. धावसंख्या 27 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा दिशा दाखवली आहे. सिंगल कंप्लीट झाली. धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकेल 28 या आकड्यावरती. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळते लॉंग ऑफच्या दिशेला. डीप मधून वाईडिश लॉंग ऑफ मधून फिल्डर लॉंग ऑफ मध्ये येतील, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ते मात्र 30 या आकड्यावरती. षटक क्रमांक मैदानावरती चालू आहे, जो मात्र तिसरा एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एक वाईट. पहिला बॉल जो मात्र डॉट. दुसऱ्या बॉलवरती षटकार. तिसऱ्या बॉलवरती चौकार. चौथ्या बॉलवरती आली सिंगल आणि या 5व्या बॉलवरती आली डबल. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 30 पाहायला मिळते. साईनगर चिरपोली विपक्ष सरलांबे खैरपाडा अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. कोरड्या टप्प्याचा बॉल करणच्या माध्यमातून विकेटचं झालंय पतन. बॅटर इज आउट. बॅक टू दी डगआउट. लाईन मिस केली. आता मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. हो गई गलती, हो गई भूल, अब होती हुई तांडी गुल. मैदानावरती विकेटचं पतन झालंय संपूर्णपणाने. फलंदाज स्पीड झाली या बॉलवरती. करणने अगदी लेझर गायडेड मिसाईल प्रमाणे बँग ऑन टार्गेट यशांचा वेट घेणारा बॉल फेकला आणि त्यावरती संपूर्णपणाने फलंदाज बीट. विकेटचं पतन झालंय. बॅटरची क्रीज समाप्त. मैदानाच्या बाहेर सतीश जात आहेत.
30 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे. त्यांच्या मागे मास्टर माइंड, मास्टर ब्रेन यश नेमाडे सरांना आपण पाहू शकतो. आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आपल्याला ते पाहायला मिळतात. एक नामवंत खेळाडू आणि तितकेच यशस्वी असे आयोजक म्हणून त्यांची ओळख आहे. संचित पाहायला मिळतील आपल्याला, ते मात्र षटक क्रमांक 4 मध्ये, जिथे स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर नकुलला आपण पाहू शकतो. तर नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतील नकुलच नॉन स्ट्रायकिंग एंडवर. नकुल ज्युनियर, नकुल सिनियर असे 2 खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात सरलांबे खैरपाडा संघासाठी. चला आपण पाहूया पुन्हा एकदा. यावेळेस आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब पाहायला मिळतो. डीप मध्ये मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल असेल आणि बघता बघता 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती असतील. 2 धावा कंप्लीट झाल्या. टीमची टोटल 32 ऑन द बोर्ड. 32 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात आणि 1 शॉट. त्यामुळे फक्त एकच धाव टीमच्या टोटल मध्ये 8. फक्त एकच धाव टीमच्या टोटल मध्ये 8. टीमची टोटल 31. 31 या आकड्यावरती. गोलंदाज देखील तयार. गोलंदाजी ट्रॅकवर वन्स अगेन. त्यावेळेस चेंडू बॉडीला स्पर्श झाला. फलंदाज प्लेड ऑन झाले. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ आहे. संचितच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडवरती नकुल पाहायला मिळतात. नकुल सिनियर. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती नकुल ज्युनियर. बॉलिंग मार्कवरती संचित, ज्याने देखील या शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. अगदी याच प्रकारची कामगिरी अपेक्षित आहे. 2 चेंडूंमध्ये एकच धाव जी मात्र खर्च केली आहे गोलंदाज संचितने. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अशाच प्रकारची अपेक्षा असेल. यावेळेस आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता. तर जर पाहायला गेले तर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पुन्हा एकदा स्थिर पाहायला मिळेल. स्थगित धावसंख्या धावफलकावरती ऑन द बोर्ड 32. 32 धावा, 31 धावा माफ करा. यावेळेस बॅकफुटला आले. फटका मोठा मारायचा प्रयत्न. डीप मिड विकेट मध्ये डाऊन द बॉल फिल्डर येतील. कॅच इज कम्प्लीटेड. फलंदाज आलीत बाद. चिली ते स्वीकारली आहे आणि मैदानावरती फलंदाज होतील बाद. फलंदाज नकुल बॅक टू दी पवेलियन. इंडिव्हिज्युअल 18 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन दमदार पाहायला मिळालं नकुलच्या माध्यमातून. मात्र आता नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय निलेश. 2 नकुल 2 निलेश आतापर्यंत आपल्याला टीमकडे पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे शहापूरमध्ये 2 फजल आहेत. एक हरिओम मधले, एक साईस्पोर्ट मधले, एक फजल शेख आणि दुसरे फैजल पठाण. ती तशाप्रमाणे आपल्याला 2 निलेश पाहायला मिळतात. 2 नकुल पाहायला मिळतात. साईनगर चेरपुली विरुद्ध खेळत असताना सरलांबे खैरपाडा या संघामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. लॉंग ऑफ मध्ये कॅच कंप्लीट झाली आहे. मैदानावरती फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. 4 षटकांची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. ती मात्र 31 धावा आणि 32 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे.
पक्ष मोहल्ला 11 असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला जुबेर आपण यायचं टॉस साठी. मी मोहल्ला 11 संघ. बत्तीस धाब्यांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय साईनगर चिरपुली या संघासाठी. 24 शेंडवाडी 32 धाबा असं समीकरण पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र बॅटर श्रीकांत, स्ट्रायकिंग एंडवरती यश निमाडे, बॉलिंग मार्कवरती आपल्याला जितेंद्र उर्फ जेडी पाहायला मिळेल. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. मिड ऑफ मध्ये फिल्डर असतील पार्टिश मिड ऑन मध्ये फिल्डर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट पॉईंट, थर्ड मॅन क्षेत्रामध्ये फिल्डर पाहायला मिळतील. शॉर्ट बॅकवर्ड्स गोयल लेग मिड विकेट आणि वायडिश मिड ऑन मध्ये फिल्डर. डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील एक्स्ट्रा कव्हर पोझिशन मध्ये वायडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर डीप मध्ये आणि त्यांच्या समवेत मिड विकेट मध्ये देखील एक फिल्डर पाहायला मिळतील. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो दी क्वालिटी क्रिकेट अँड शो दी बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती जेडी. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती जेडी. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील यश निमाडे, ऑफ स्ट्रायकिंग एंड वरती श्रीकांत, बॉलिंग मार्क वरती जितेंद्र. पहिला बॉल ओव्हर द विकेट जेडी. जेडीसाठी फटका आपण पाहू शकतो अप्रतिम पाहायला मिळतोय. जेडीच्या माध्यमातून ऑप्शनच्या बाहेरचा बॉल फुललेला होता. सिंगल कंप्लीट झाली यशांच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट. टीमची टोटल धाव फलकावरती पाहायला मिळते जी मात्र 1 रन ऑन द बोर्ड. एक धावची मात्र धाव फलकावरती अर्जित झाली. 24 चेंडू 32 धावांची गरज. विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती आलेला हा सिंगल. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन ऑन साइड ला क्रॉस बॉल निघून चाललाय मिड विकेटच्या दिशेला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी हा खोटा चेंडू होता आणि मोठा फटका पाहायला मिळाला या बॉल वरती. बॉल सीमा पार, चौकार. चौकार आलाय. चौकारच्या साथीने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. श्रीकांतच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग पहिल्या बॉल वरती. क्रॉस फटका लाजवाब होता. मिड विकेटच्या फिल्डरला बीट करून बॉल निघून गेला. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. यावेळेस पंचांचा इशारा नो बॉल. बेस्ट ऑफ पॉइंट बीमर. फ्रीटचा बॉल असेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 5 पाहायला मिळते. +1 आता 6 झाली. गोलंदाज देखील तयार जेडी. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस चांगला चेंडू वायडिश मिडॉन मधून फिल्डर असेल. सिंगल कंप्लीट झाली. गोलंदाज तयार पुन्हा एकदा.
कोरडप्याचा बॉल फटका लाजवाब. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज यशा बॅट मधून कडक कडकडा डाऊन द ग्राउंड. वन बाउन्स ओव्हर द फॅन्स. चौकार. यावेळेस खुल्या डप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. हा चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळतोय. हा चेंडू डॉट असेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली 10 या आकड्यावरती. चेंडूचा यावेळेस फटका पुन्हा एकदा लाजवाब. कव्हरच्या दिशेला बॉल सीमा पलीकडे आलेला अजून एक चौकार. षटक क्रमांक पहिल्या समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 14 पाहायला मिळेल. पंधरा झालेत. थोडस लेट अपडेशन, मात्र 15 धावा धावफलकावरती. मोहल्ला 11 संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन असेल तो मात्र पेंडिंग. यावेळेस बॅकफुटला येऊन कट करायचा प्रयत्न जरूर होता. हा चेंडू टॉटबॉल पाहायला मिळतोय. निलेश या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये आल्यात 15, अजूनही 17 धावांची गरज. आता समीकरण पाहायला मिळतोय 17 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण पाहू शकतो मैदानावरती. गोलंदाज सज्ज निलेश. यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन ऑन साईडला मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता, मात्र हा चेंडू देखील टॉटबॉल पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने चेंडू गोष्टांकित क्षेत्रामध्ये जातो. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावरती 16 पाहायला मिळेल. 2 डॉट बॉल नंतर आलेली सिंगल डेफिनेटली थोडीशी संजीवनी प्रदान करेल बॅटिंग करत असताना टीमला. गोलंदाज तयार पुन्हा एकदा निलेश. स्ट्रायकिंग एंड वरती यश. यशच्या माध्यमातून पुल करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र एक धावेसाठी हा चेंडू गेला. एक धाव कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 17, 17 धावा. यावेळेस चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा हा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. सलगचे 2 चेंडू 2 डॉट, त्यानंतर 2 चेंडू 2 सिंगल, आता हा चेंडू डॉट. एकूण 5 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा खर्च गेल्यात गोलंदाज निलेशने या दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 15. कमबॅक करायची गरज होती आणि फार चांगली कामगिरी आतापर्यंत जरूर झाली आहे, मात्र यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर येतील. एक्स्ट्रा कव्हर मध्ये कॅच कंप्लीट. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. श्रीकांत बॅक टू दी पवेलियन. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 17 पाहायला मिळेल.
पियुष पाहायला मिळतील तिसऱ्या षटकामध्ये. यासाठी हा बॉल फुल टॉस जरूर होता. मिड विकेट मध्ये फिल्डर असतील. डाऊन द बॉल कॅचची संधी. कॅच कंप्लीट झाली. या मॅचची गोल्डन विकेट झाली कॅरी. 8ची खेळी होत असताना समाप्त. यश नेमाडे बॅक टू दी पवेलियन. फुल टॉस बॉल जरूर होता. यावेळेस मयूर असतील. मिड विकेट मध्ये फिल्डिंग चांगली. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावरती 18. 18 ऑन द बोर्ड. यावेळेस फटका चांगला. पॉइंट कव्हरच्या दिशेला बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. अजून एक दमदार चौकार. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल ती मात्र बाबीस या आकड्यावरती. अजूनही धावांची गरज आहे. उर्वरित चेंडूंचा विचार केला. उर्वरित चेंडू 9 पाहायला मिळतील. 9 चेंडू 10 धावा असं समीकरण. यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला चांगला फटका पाहायला मिळेल. सिंगल कंप्लीट झाली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आहेत. टप्प्याचा बॉल जरूर होता. मयूर साठी हा चांगला चेंडू. सिंगल कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल. यावेळेस विकेट. फलंदाज झालेत बाद. या मॅचची म्हणेल गोल्डन विकेट देखील कॅरी झाली आहे. अजून एक फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. 6 चेंडू 8 धाब्यांची गरज. 6 चेंडू 8 धाब्यांवरून आता 6 चेंडू 8 धाबा असं समीकरण पाहायला मिळतोय. साईनगर चिरपोली विपक्ष मॅच आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच सर
8 धाब्यांची गरज. स्ट्रायकिंग एंडवरती मयूर असेल. मयूरच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी. इथून मात्र चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. खोडप्याचा बॉल फटका चांगला पाहायला मिळतोय. कव्हर मध्ये फिल्डिंग देखील लाजवाब. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 5 चेंडू 7 धाब्यांची गरज. आता मात्र गणेश पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंडवरती. 5 चेंडू आणि 7 धावा. समीकरण अगदी सोपं झालेलं आहे. अगदी मैदानावरती आपण पाहू शकतो एक मोठा फटका. ही मॅच इथेच फिनिश होईल. मॅच विजयाच्या दिशेला वाटचाल करेल तो मात्र बॅटिंग संघ. मात्र डॉट बॉल आणि विकेट टेकिंग गोलंदाजी कमबॅक पुन्हा एकदा होऊ शकतो. यावेळेस व्हाईट बॉल. आता समीकरण 5 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. 5 चेंडू 6 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती गणेश. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील मयूर. बॉलिंग मार्कवरती बॉलर दिनेशला आपण पाहू शकतो. पहिला बॉल सिंगल आली. दुसऱ्या बॉलवरती अगदी अबांतरचा चेंडू हाताळला गेला. एकदा बाद झाली. एका चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. अजूनही 5 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मात्र इथे झालेली मिस्टेक. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करता आलंय जरूर. आणि मैदानावरती 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. फ्रस्ट्रेशन टोटली आपल्याला पाहायला मिळाला. फ्रस्ट्रेशन. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल. जवळ पोहोचेल 28 या आकड्यावरती. 4 चेंडू विजयासाठी 4 धाव्यांची गरज. 4 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज गणेशला आपण पाहू शकतो. ऑन स्ट्रायकिंग एंडवरती मयूर. यावेळेस व्हाईट बॉल. अवांतरची धाव. पुन्हा एकदा धावफलकावरती 8. आता 4 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. चार चेंडू आणि 3 धावा. चला स्पीडअप करायचं. वेळ वाचवणं गरजेचं राहील. त्यामुळे विनंती आहे चला थोडंसं स्पीडअप करा. दोन्ही टीम्स प्लीज बी फास्ट. दोन्ही बंधुराज चर्चा करतात. मग आता वेळ गेली आहे चर्चा करायची. 4 चेंडू 3 धावा समीकरण. चार चेंडू 3 धावा समीकरण अगदी सोपं झालेलं आहे. बॅटिंग करत असताना टीम साईनगर चेरपोली संघासाठी. फुलटॉस बॉल ऑन साइडला फटका लाजवाब पाहायला मिळतोय. कॅपशॉट सिलेक्शन. मॅच झाली फिनिश आणि सामना जिंकलाय टीम साईनगर चेरपोली संघाने. हार्दिक अभिनंदन टीम साईनगर चेरपोली. हार्ड लक टफ लक टीम खैरपाडा. पुढील लोणारे वाटचालीसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघांना विनंती असेल सेकंड करायचंय. लाईन अप करायचंय आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा. दोन्ही टीम्स सेकंड करा. लाईन अप करा.